नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बेसनचे लाडू रवाळ दाणेदार कमी तुपातले जिभेवर ठेवताच विरघळणारे तोंडात न रेळणारे अप्रतिम चवीचे लाडू बघणार आहोत। बेसन लाडू बनवताना बेसन पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो, तर या ठिकाणी आपण जराही पीठ न भाजता न वाफवता हे लाडू बघणार आहोत। यामुळे कमी वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही अर्धा किलो काय 1 ते 2 किलोचे लाडू बनवू शकता। लाडू बनवताना तूप जास्त किंवा कमी झाले लाडू बिघडतात, टाळ्याला चिकटतात, लाडू बसके तयार होतात। या ठिकाणी तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। त्यामुळे ही एकदम वेगळी अशी पद्धत आहे। लाडू दाणेदार, परफेक्ट कलर, गोलाकार, अप्रतिम चवीचे होण्यासाठी काही खास टिप्स आणि ट्रिक्स आहेत। न वेळ लावता व्हिडिओला सुरुवात करू, पण व्हिडिओ न स्किप करता बघा आणि त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा। सुरुवातीला या ठिकाणी बेसनचे लाडू बनवण्यासाठी चना डाळ म्हणजेच हरभराची डाळ घेतलेली आहे। ही जी घेताना आपल्याला ही डाळ घेताना पिवळसर कलरची घ्यायची आहे। पिवळसर कलरची घेतल्यामुळे लाडूला कलर छान येतो, ना की पांढरट डाळ घ्यायची आहे। यामुळे आपल्या लाडूला छान असा कलर येतो, तर अशीच डाळ निवडावी। आता ही स्वच्छ अशी निवडून घेऊया। ही जी डाळ आहे, आता याचं परफेक्ट प्रमाण मी साखरेचं आणि डाळीचं वजनी प्रमाण आणि कपाने सुद्धा सांगणार आहे। वजनी प्रमाण म्हणायला गेलं तर या डाळीचं 500 ग्राम डाळ आहे आणि साखर आहे ती पिठी साखर आहे, त्याचं 400 ग्राम पिठी साखर आहे आणि तूप 200 ग्राम आहे, पण एवढं तूप आपल्याला अजिबात लागणार नाही। आता एखादी वाटी किंवा कप याने सुद्धा तुम्ही मेजर करू शकता आणि हे लाडू आहेत ते अगदी परफेक्ट बनवू शकता। आता या कपाने बघायला गेलं तर ही 2 कप चना डाळ आहे। आता मी तुम्हाला मोजून सुद्धा दाखवते, 2 कप आहे। जर 2 कप चना डाळ असेल त्याला साखर किती घ्यायची, तर 1.25 कप घ्यायची आणि तूप आहे ते 1 कप घ्यायचं आहे। तरी पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतेच याचं साखरेचं प्रमाण आहे ते पुढे व्हिडिओमध्ये समजेल आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा घेऊ शकता। आता तूप आहे ते 1 कप घ्यायचं आहे। ज्या कपाने आपण चना डाळ साखर घेतली त्यानेच 1 कप घ्यायचं आहे, पण एवढं तूप लागणार नाही, पुढे व्हिडिओमध्ये समजेल। आता ही जी चना डाळ आहे ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे, पण आपण एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती ही चना डाळ आहे ती स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे। यामुळे काय होतं, जर चना डाळीवरती पावडर वगैरे असेल तर ती आहे ती निघून जाण्यासाठी आपण ही पुसून घेणार आहोत। तुम्ही या ठिकाणी धुवून थोडी कोरडी करून सुद्धा घेऊ शकता। चना डाळ आहे ती आपल्याला दळून सुद्धा आणायची नाही। आता या चना डाळीचं आपण काय करायचे, तर ही जी चना डाळ आहे त्यासाठी आपल्याला मोठी कढई घ्यायची आहे। कढई आहे ती जाड बुडाची घ्यायची, थोडीशी पसरट असेल तरी चालेल। आता हे तूप आहे ते आपण बघा टाकलेलं आहे आणि थोडंसं तूप या वाटीमध्ये आपण तसंच ठेवलेलं आहे। लागलं तर यूज करणार आहे, पण शक्यतो लागत नाही। हे तूप आहे ते छान असं वितळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय करून हे तूप वितळून घेतलं तरी चालेल। आता मात्र गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करायची आहे आणि ही जी चना डाळ आहे ती याच्यावरती टाकायची आहे। मी ही चना डाळ आहे ती 2 बॅचमध्ये भाजलेली आहे। तुमच्याकडे जर मोठी आणि पसरट कढई असेल तर तुम्ही एकाच वेळी भाजू शकता। आता ही गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला चना डाळ आहे ती याच्यामध्ये तुपामध्ये छान अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। एकसारखी भाजायची, त्यामुळे सतत आपल्याला हलवायचं आहे। गॅसची फ्लेम कुठे सुद्धा हाय करायची नाही, लो टू मीडियम फ्लेमवरती ही चना डाळ आपल्याला भाजायची आहे। आता हे भाजताना याला टाइम किती लागतो, वेळ किती लागतो, तर अजिबात जास्त वेळ लागत नाही। तर ही चना डाळ आहे तुम्ही हलकीशी भाजायला लागलेली आहे। त्याच्यावरती भाजायला लागल्यानंतर थोडेसे बुडबुडे येतात, बघा बुडबुडे आलेल्या आहेत आणि छान अशी चना डाळ भाजायला लागलेली आहे। तर हलकीशी भाजलेली पण आहे, तर आपल्याला 7 ते 8 मिनिटं ही चना डाळ आहे ती भाजायला वेळ लागतो। तर चना डाळ आहे ती अगदी परफेक्ट कशी भाजले हे ओळखायचं, तर याच्यातून एक क्रिस्पी असा आवाज येतो, बघा तुम्ही ऐकू शकता। असा आवाज आला तर आपली चना डाळ आहे ती छान अशी भाजलेली आहे। दुसरं म्हणजे ही चना डाळ आहे आणि ती खाली बसली जाते आणि त्याची संपूर्ण बुडबुडे आहेत ते कमी होतात। म्हणजे दोन्ही साईड मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशी चना डाळ आपल्याला भाजून घ्यायची। अशी जर तुम्ही छान लालसर कलरवरती चना डाळ भाजून घेतली तर अगदी आपल्या लाडूला कलर छान येतो। आता ही चना डाळ आहे ते काढून घेऊया। काढताना तूप थोडं एक्स्ट्रा आलं तरी चालेल, काही हरकत नाही, पुढे व्हिडिओमध्ये सांगते। हे तूप आल्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही।
आता ही जी चणा डाळ आहे ती एक बॅच काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तळण्यासाठी किती तूप लागलेलं आहे, कमी तूप लागलेलं आहे ना. भन्नाट अशी ट्रिक, एकदम भाजलं जातं. आपण जेव्हा बेसनचे लाडू बनवतो आणि बेसन भाजायला खूप वेळ लागतो, हात दुखतो, इतका वेळ लागतो आणि त्यामुळे आपल्याला त्याचा कंटाळा येतो. तर आता दुसरी बॅचसुद्धा त्याच सेम पद्धतीने भाजायची आणि तीसुद्धा तुम्ही कलर बघू शकता या ठिकाणी कसा काढलेला आहे. अशा कलरवरती जर काढले तर लाडूला कलर छान येतो. बरं आता ही काढायची आहे, थंड करण्यासाठी ठेवूया. तूप या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती आहे आणि जे वाटीतलं आहे तूप ते तर यूजच झालेलं नाही. तूप कमी लागतं आहे ना हे कमी तुपातले लाडू. आता हे जे लाडूचं चणा डाळ आहे ती थंड होण्यासाठी ठेवलेली आहे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यामुळेच हे लाडू आहे परफेक्ट तयार होणार आहेत. स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचे लाडू जसे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत त्याचप्रमाणे तयार होतील. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये चणा डाळ बारीक करायची आहे. बारीक करताना सुद्धा छोट्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे मिक्सरमध्ये थोडं थोडं करून बारीक करायचं आहे आणि त्याचं टेक्स्चर या ठिकाणी परफेक्ट असं बघा की रवाळ टेक्स्चर पाहिजे, म्हणजे जास्त मोठं नाही जास्त बारीक नाही, रवाळ टेक्स्चर म्हणजे आपलं जी रवा असतो बारीक एकदम तसं. आता हे तूप आहे बघा, म्हणजे तूप खाली होतं ना, मी तुम्हाला म्हटलं एक्स्ट्राचं जर तूप आलं असेल तर ते सुद्धा आलं तरी चालेल. यामुळे काय होतं, जसं आपण तुपातले लाडू बनवताना शेवटची स्टेप येते ना तसं तयार होतं हे पीठ. आणि हे ज्यावेळी आपण तूप असतं त्यामुळे ग्राइंड करताना तो ओलसरपणा असतो आणि हे ग्राइंड करताना लगदा होऊ शकतो. त्यामुळे हे ग्राइंड करताना थोडं थोडं ग्राइंड करायचं आहे. आणि जर आपलं पीठ आहे त्याच्यामध्ये तूप आलेलं नसेल म्हणजे डाळीमध्ये तर त्याचं टेक्स्चर आहे ते लगेच ग्राइंड होतं आणि जर थोडंसं तूप असेल ओलसरपणा असेल तर असं हे लगदा होतं. त्यामुळे चमच्याने थोडं थोडं हलवायचं आणि मग परत ग्राइंड करून घ्यायचं. पण टेक्स्चर छानच आलं पाहिजे, बारीक आलं पाहिजे, त्यामुळे खायला सुद्धा असे दाणेदार लाडू लागतात. आणि हे आपण तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे खमंग चव येते. तुम्ही एकदा करून बघा, अप्रतिम चवीचे होतात आणि करून बघितल्यानंतरच कमेंट करा. अगदी परफेक्ट असे हे लाडू आहेत. आता पहिलं म्हणजे आपल्या लाडूला कलर छान येतो, हे भाजायला कमी वेळ लागतो. आता आपण साखर किती घेणार आहोत तर या ठिकाणी कपाने मी तुम्हाला दाखवते. तर 1 कप साखर घेतलेली आहे या ठिकाणी. आता दुसरा कप मी भरलेला आहे. आता याच्यामधले आपल्याला हे दुसऱ्या कपामधली साखर आहे ती थोडीशी काढून ठेवायची आहे. बघा या ठिकाणी एवढी काढून ठेवायची. जर तुम्हाला गोड आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता, पण एवढं परफेक्ट असं प्रमाण आहे. 1.25 कप साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आणि हे छान असं साखर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. आणि जे आपण कढईमध्ये तूप राहिलं होतं ना ते याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. हे जे कढईमध्ये तूप आहे ते 2 ते 4 चमचे तूप असतील. आता तुम्ही म्हणाल इथे कसं तूप टाकायचं, अगदी थोडं थोडं चमच्याने एक एक करून टाकायचं आणि पीठ मिक्स करायचं. आणि जेव्हा आपल्याला असं हाताला चिकट असं पीठ लागेल तेव्हा हे तूप बास करायचं टाकायचं. एवढी सोपी पद्धत आहे, म्हणजे या ठिकाणी तुपाचं प्रमाण चुकणार नाही, काही होत नाही. लाडू अगदी कुणीही बनवू शकताल आणि कितीही बनवू शकताल असे हे लाडूची प्रोसिजर आहे. चव अप्रतिम आहे. याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकूया आणि परत छान असं मिक्स करून घेऊया. आत्तापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आता हे लाडू आहे ते छान बांधून घ्यायचे. बांधताना बघा हातावरती थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे लाडू आहे ते दाणेदार होणार, आतून सुद्धा त्याचं टेक्स्चर दाणेदार होईल. त्यामुळे अशा पद्धतीने बांधायचा. बांधताना असं जास्त प्रेस करायचं नाही. बघा हलक्या हाताने हा लाडू बांधून घ्यायचा आणि जेव्हा त्याला थोडीशी चकाकी येते ना तेव्हा जास्त लाडू आहे तो घोळायचा नाही, म्हणजे जास्त दाबायचं नाही दोन्ही हाताने, अगदी थोडं थोडं थोडा असा घोळून घ्यायचा आणि शाईन आली की थांबवायचा. नाहीतर मग हाताच्या आपल्या टेम्परेचरमुळे लाडू आहे तो वितळला जातो आणि लाडू भसका तयार होतो. असा लाडू जर आपण बांधला तर अगदी गोलाकार तयार होतो. याच्यावरती गार्निशिंगसाठी पिस्ता लावूया आणि मस्त असा हा लाडू तयार झालेला आहे ना. अगदी परफेक्ट अशी रेसिपी आणि तुम्ही चव म्हणाल तर अप्रतिम आहे, भन्नाट आहे, शब्दात व्यक्त करू शकत नाही. कारण घरातील सर्वांना, लहान मुलांना सर्वांना हे लाडू खूप आवडलेले आहेत आणि बेसनच्या लाडूपेक्षा सुद्धा जास्त चांगले, म्हणजे अजिबात टाळ्याला तर चिटकतच नाहीत. कारण ह्याचं टेक्स्चर आहे ते दाणेदार आहे, त्यामुळे अजिबात टाळ्याला हे लाडू चिकटले जात नाहीत ना, तोंडात आपल्या न रेळणारे आहेत.
जिभेवर ठेवताच विरघळणारे आहेत असे हे परफेक्ट लाडू. कलर तुम्ही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, मस्त मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत. मला तर खूप आवडलेले आहेत. आणि ही जी रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली, तुम्ही करून बघितली आणि तुम्हाला आवडली तर तुमच्या नातेवाईकांना, मैत्रिणींना ही नक्की शेअर करा. खूप म्हणजे खूप छान रेसिपी आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सुद्धा सांगायला विसरू नका. आता तुम्ही जर गुलाबजामुनच्या आकाराचे लाडू बांधले ना, हे 20 ते 25 लाडू आरामात तयार होतात आणि हे लाडू आहेत ते महिनाभर टिकले छान जातात. लाडूचं टेक्स्चर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे जे कमी तुपातले, दाणेदार आणि कलर छान असलेले हे लाडू आहेत ते आपण सुरुवातीला चणा डाळ छान भाजून घ्यायची, मिक्सरमध्ये ग्राइंड करताना अगदी छान असं ग्राइंड करायचं. तूप टाकताना आपण लास्ट बांधताना तूप आहे ते 4 ते 5 चमचे मोठे तूप लागलेलं आहे. आणि या ठिकाणी तूपसुद्धा तुम्ही बघू शकता उरलेलं आहे. आपण वाटीमध्ये तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलं होतं ते तूपसुद्धा उरलेलं आहे, कमी तुपातले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय आणि पुढच्या सगळ्या दिवाळी रेसिपी नक्की बघा, मी नक्की तुम्हाला शेअर करणार आहे.